Welcome all of you for the next lecture of accounting. Today we are going to start our second chapter, that is double entry system. So, double entry system. Who invented this system? कोणी सुरुवात केली या सिस्टमची? तर त्या व्यक्तीचं नाव आहे लुका पॅसी. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाऊ शकतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एमसीक्यूज मध्ये. Who invented double entry system? लुका पॅसिओ है ना. आणि इटालियन मर्चंट होते, ह्यांनी याची सुरुवात केली अगदी 1494 मध्ये, म्हणजे 1494 मध्ये. खूप जुना आहे. आणि ह्याच डेला आपण 10 नोव्हेंबर 1494 ला त्यांनी ह्याचं इन्व्हेंशन केलं होतं. ठीक आहे. ह्याच डेला आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट करतो. हा सुद्धा एमसीक्यू मध्ये विचारला जाणारा प्रश्न असू शकतो. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे हा 10 नोव्हेंबर. ठीक आहे. काय म्हणतात बघा, डबल एंट्री सिस्टीम. नावाच आहे डबल एंट्री. इट मीन्स एव्हरी transaction have two effects. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असतात. जसं मी तुम्हाला म्हणलं, परचेस द गुड्स वर्थ ₹10,000 बाय सुनील. सुनीलने 10,000 ची गुड्स परचेस केले. म्हणजे सुनीलकडे गुड्स आलाय, सुनीलकडून कॅश गेलाय. दोन इफेक्ट. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असतात. एक डेबिट साइडला आणि दुसरा क्रेडिट साइड. दोन साइड असतात. लेफ्ट हँड साइड त्याला डेबिट साइड म्हणतात, राईट हँड साइडला क्रेडिट साइड म्हणतात. आपण जेव्हा अकाउंट प्रिपेअर करून तुम्हाला अजून क्लिअरली कळेल डेबिट काय असतं, क्रेडिट काय असतं. बघा, इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम ज्याला आपण म्हणतो फॉरेन सिस्टीम, दोन प्रकारच्या सिस्टीम होत्या अकाउंटिंग रेकॉर्ड करायला. म्हणजे आपण काही खातं लिहित नव्हतो, अशातल्या पार्ट नव्हतं. आपण पण अकाउंट लिहायचो, आपण पण अकाउंट मेंटेन करायचो. पण आपण जेव्हा अकाउंट मेंटेन करायचो ना, तर आपण बही खाता म्हणून एक सिस्टीम आहे. ऐकले कधी बही खाता? दिवाळीमध्ये बऱ्याच, अजूनही बऱ्याच घरामध्ये पूजेसाठी ते वापरतात. असा एक मोठा रजिस्टर असतो, लॉंग रजिस्टर. रजिस्टर सुद्धा तो असं जाड कपड्याचा, रेड कलरचा. त्याला असं उघडतात, परत असं उघडतात, असं 3-4दा फोल्ड करून उघडतात आणि त्याच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेन केला जायचं. अगदी मी तुम्हाला सांगतो, 7-8 वर्षा अगोदर सुद्धा मी स्वतः अनुभव केलेले आहेत. लातूरमध्ये बरेच लोक त्याच्यामध्ये मेंटेन करायचे. आता गव्हर्नमेंटला कंपल्सरी केलंय अकाउंटिंग हे कॉम्प्युटरमध्येच व्हायला पाहिजे, कारण ते सांभाळणं अवघड आहे. त्याला खीर्ण सुद्धा म्हणत होते आणि त्याला महाजनी देशपांडे सिस्टीम सुद्धा म्हणायचे. बाई का नाव होतं. तुम्ही कधी ऐकले? तुम्ही कधी जे जुने व्यापारी आहेत त्यांच्याकडे ते सिस्टीम होत्या, जुन्या व्यापाऱ्यांकडे बही खाते. त्या सिस्टीमला आपण रेकॉर्डिंग करायचं ट्रान्झॅक्शन. इंडियामध्ये इंडियन सिस्टीम तशी चालायची. इंग्लिश सिस्टीम दोन प्रकारची आहे. एक आहे सिंगल एंट्री. हे कोणतं आहे? इंग्लिश सिस्टीम दोन प्रकारची. सिंगल एंट्री, दुसरा आहे डबल एंट्री. पाहू सिंगल एंट्री काय. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. फक्त दोनच खाते तयार करायचे, कॅश बुक आणि पर्सनल अकाउंट. बाकीचे कोणतेच खाते तयार करत नव्हते. त्यामुळं फायदा होतोय का नुकसान होतोय?
पैसा येतोय का पैसा जातोय एवढंच कळत होतं. ऍक्युरेट इन्फॉर्मेशन सिंगल एंट्रीमध्ये भेटत नव्हती. कळलं का? डबल एंट्री येण्याच्या अगोदर सिंगल एंट्रीमध्ये करायचो. आपल्याकडे कॅश यायलाय का कॅश चाललाय, पैसा येतोय का पैसा वाढतोय एवढंच, बाकीचं काही रेकॉर्ड केलं जायचं नाही. ह्यामध्ये काय होऊ लागलं, फक्त पैशाची देवाणघेवाणचाच हिशोब घेऊ लागला, बाकीच्या नोंद होत नव्हत्या. त्यामुळं ऍक्युरेट आणि करेक्ट इन्फॉर्मेशन भेटत नव्हती. मग नंतर डबल एंट्री सिस्टीम आली. ह्याला सायंटिफिक मेथड होतात. ही सायंटिफिक आहे. सगळीकडे मान्यता आहे, जगात मान्यता आहे, सगळे डबल एंट्रीनेच करतात. आता इंडियामध्ये तुम्ही डबल एंट्री सिस्टीमने फॉलो करणार का सिंगल एंट्रीने? डबल एंट्री, डबल एंट्रीलाच मान्यता आहे. कळतंय? डबल एंट्री म्हणजे दोन इफेक्ट, सिंगल एंट्री म्हणजे एकच इफेक्ट, फक्त आपलंच, दुसऱ्याचं मला काही घेणं नाही. पण नेहमी ट्रान्झॅक्शन तशी नसतात. त्याच्यामुळे आपली माहिती आपल्याला भेटायला, पण दुसऱ्यांचं ट्रान्झॅक्शन आपल्यासोबत आहे त्याचाही खातं आपल्याकडे असलं पाहिजे. डेबिट आणि क्रेडिटचे दोन्ही असले पाहिजे, है ना? बघा, इन्कम झालंय ह्याचा अर्थ काही ना काहीतरी दिलंय. जसं की मला 10,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, काय करून झाला? काहीतरी विकलं म्हणून झाला. सिंपल आहे ना? माझ्याकडे कॉम्प्युटर आला, कसा आला? तू काहीतरी दिलास तेव्हा कॉम्प्युटर आला. कारण की बिझनेस मध्ये फोकट मध्ये काहीच भेटत नाही, फ्री मध्ये काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी बेस आहे, आणि म्हणून डेबिट आणि क्रेडिट साईड प्रिपेअर करणं गरजेचं आहे. इंडियामध्ये डबल एंट्री सिस्टीमलाच मान्यता आहे. ठीक आहे? आता बघा, डबल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड करण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत. ते सर्कल दिले तुम्हाला बुकमध्ये. त्या सर्कलमध्ये बघा, नंबर 1 ला बघा, ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. डबल एंट्री सिस्टीमचं महत्वाचं वैशिष्ट्य काय? प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट? 2 इफेक्ट प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. दुसरं काय? रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन जर्नल. जर्नल एंट्रीज पास कराव्या लागतात. जर्नल एंट्रीज कशा पास करतात, त्या कशा असतात ते आपण डिस्कस करणार आहेत आता. पण रेकॉर्डिंग करावं लागतं जर्नल एंट्रीज. नंतर त्या एंट्रीज लेजर मध्ये पोस्ट केल्या जातात. लेजर अकाउंट असतात. तर लेजर अकाउंट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करतात तेव्हा तुम्ही त्या एंट्रीज पोस्ट करतात जर्नल मधून. म्हणजे सर्वात अगोदर लक्षात घ्या की 2 ट्रान्झॅक्शन होणार आहेत, 2 इफेक्ट होणार आहेत प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे. त्यानंतर त्याची जर्नल एंट्री पास करणार, त्याच्यानंतर त्याचा लेजर अकाउंट प्रिपेअर करणार, आणि मग लेजर अकाउंट मधला जो राहिलेला बॅलन्स आहे, फक्त बॅलन्सिंग फिगर, ते बॅलन्स तुम्ही ट्रायल बॅलन्सला टाकणार, प्रत्येक लेजरचा राहिलेला फिगर, आणि त्यानंतर तुम्ही फायनल अकाउंट प्रिपेअर करता. म्हणजे तुम्हाला जे टॉपिक शिकायचे आहेत ना ते या पद्धतीने. आता आपण काय कोणत्या टॉपिकला आहे? सेकंड नंबरच्या. पहिलाच टॉपिक कोणता होता? बेसिक शिकलात आपण. आधी आपण काय असतं ते शिकलो. आणि आपण ज्या ट्रीटमेंट करणार आहेत या ज्या पुढच्या सिलेबस मध्ये ते का करतो त्याचे कारण आपण बघितले. आता आपण आलं खरं अकाउंटिंग शिकायला. डबल एंट्री, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट कसे असतात ते या चॅप्टर मध्ये शिकू. मग नंतर सेकंड चॅप्टर कोणता? जर्नलचा. जर्नल एंट्रीज कशा पास करतात, मग लेजर्स कसे पास करतात, मग ट्रायल बॅलन्स वगैरे कसं तयार करतात, नंतर फायनल अकाउंट कसे तयार करतात. हे सिस्टीम आपण शिकणार तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे? डबल एंट्री सिस्टीमचे काही तत्व आहेत असतात ना. म्हणजे डबल एंट्री सिस्टीमला हे घटक असणं गरजेचं आहे. पहिला, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम प्रिपेड डेबिट अँड क्रेडिट. प्रत्येक तत्व काय? डबल एंट्री सिस्टीमचे प्रिन्सिपल. बघा, प्रिन्सिपल 2 प्रकारचे असतात. PRINCIPAL. PAL म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य.
इथं काय PLE आहे ना शेवटी, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. काय तत्व आहे? प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. बघू काय प्रिन्सिपल आहे. नंबर 1, टू इफेक्ट्स. एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑफ हाऊ मेनी इफेक्ट्स? 2 इफेक्ट्स, डेबिट अँड क्रेडिट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होऊन करणार आहेत आपण. हे तत्व फॉलो करावे लागतील आपल्याला डबल एंट्री शिकायला. असलेच पाहिजे तत्व, म्हणजे असलेच पाहिजे, कंपल्सरी आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला लक्षात ठेवा काय करावं लागणार? 2 इफेक्ट, एक डेबिट साइडला आणि दुसरा क्रेडिट साइड. दुसरा तत्व काय? टू अकाउंट मीन्स वन इज द रिसिव्हर अँड बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ बेनिफिट. म्हणजे काय? टू इफेक्ट म्हणजे काय? वन इज रिसिव्हर है ना, अँड अदर इज गिव्हर. कोणाला तरी भेटलंय याचा अर्थ कोणीतरी दिलाय. अचानक तर भेटला नसेल, मानतात का नाही मानतात? मी फर्निचर खरेदी केलं याचा अर्थ फक्त मी खरेदी केले का? कोणीतरी विकले ना. सिंपल आहे. म्हणजे कोणीतरी देतं तेव्हा कोणाला तरी भेटतं, म्हणून हे तत्व आहे. वन इज गिव्हर, अदर इज रिसिव्हर. कळलं? नेक्स्ट, one account is debited and another account is credited. Other is credited. एकाचा डेबिट होतो म्हणजे दुसऱ्याचा क्रेडिट होतो. म्हणजे एकाकडून वस्तू चालली आहे तर दुसऱ्याला क्रेडिट आहे. नियम आहे त्याचे. पर्सनल अकाउंटचा वेगळा आहे, रिअल अकाउंटचा वेगळा आहे, नॉमिनल अकाउंटचा वेगळा आहे. गोल्डन रूल्स म्हणतात आपण पुढे बघणार. एकाचा डेबिट तर दुसऱ्याचा क्रेडिट, दुसऱ्याचा क्रेडिट तर एकाचा डेबिट. लक्षात ठेवा. जर एक एंट्री डेबिट साइडला पोहोचली तर दुसरा इफेक्ट कुठं होणार आहे? त्याच्या क्रेडिटला. जर एका अकाउंट मध्ये एंट्री क्रेडिटला पोहोचली तर दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये डेबिटला. सिंपल आहे. तुम्ही कॅश घेतलीये बँकेतून, तुम्ही बँकेतून कॅश काढली, तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले म्हणजे काढले, तुमच्या अकाउंट मधून पैसे चालले म्हणजे बँकेने दिले. बँकेतून मायनस होणार ना, तुमच्याकडे प्लस होणार. कळलं मी काय म्हणतो? बँकेकडून चालले तुमच्याकडे आहे, मग बँकेच्या अकाउंट मध्ये डेबिट होणार. डेबिट झाले म्हणतो ना आपण, माझे पैसे डेबिट झाले. डेबिट झाले की नाही? बँकेच्या पासबुक मध्ये डेबिटेड म्हणून येतं ना, ऐकलं असेल बरेचदा. कसं काय डेबिट झाले की माझ्या अकाउंट मधून पैसे? डेबिट झाले म्हणजे पैसे गेले. कधी कधी येतं बघा, युअर अकाउंट हॅड बीन क्रेडिटेड बाय ₹2000. क्रेडिटेड म्हणजे काय? डेबिटेड म्हणजे काय? सिंपल. कळलं का? आपण जेव्हा सिस्टमॅटिक बघणार आहेत आता उद्या परवा तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. पण अजून एक महत्वाचं तत्व आहे ना, इक्वल corresponding effect on debit and credit side. तुमच्या खात्यात 2000 रुपये आले, कोणीतरी दिलेत ना, त्याच्या पण खात्यामध्ये डेबिट झालं पाहिजे 2000 रुपये. म्हणजे त्याच्या खात्यातून गेले, तुमच्या खात्यात आले. तुमच्या खात्यात पण किती पाहिजे? तेवढेच पाहिजेत ना. कळलं का? लक्षात येते का मी काय म्हणतोय? अमाऊंट सेम पाहिजे दोन्ही जागी.
डेबिटला जी अमाऊंट आहे तीच क्रेडिट साईडला, क्रेडिटला जी अमाऊंट आहे तीच डेबिट साईडला. तिथं रुपयाचा पण फरक नसला पाहिजे, नाहीतर अकाउंट चुकला. मी मिस्टर श्यामला 10,000 रुपये दिले, माझ्या अकाउंट मधून डेबिट झालं का क्रेडिट? डेबिट. काय दिले मी श्यामला? 10,000 रुपये. मी माझ्या अकाउंट मध्ये गेले है ना. आता माझ्या अकाउंट मधून कॅश केला, त्याच्या अकाउंट मध्ये भेटला ना, त्याला भेटला तर त्याला तो कॅश भेटलाय, तर माझ्याकडून जेवढा गेला तेवढाच त्याला भेटला पाहिजे, तर अकाउंट आहे घेऊ ना. समजा की नाही समजा? तर हे इफेक्ट तुम्हाला शिकायचे. मग काय फायदा होतो डबल एंट्री सिस्टीमचा? काय फायदा आहे डबल एंट्री सिस्टीम का करावी? त्याचे फायदे बघून घेतो आधी थेरीमध्ये. त्याचा पहिला फायदा आहे कम्प्लीट रेकॉर्ड. कम्प्लीट. कोणाकडून पैसे चालले, कोणाला भेटायले, लगेच एका जागी भेटतं. सिंगल एंट्री मध्ये तसं होत होतं का? नाही. आपल्याला आलेला आपण हिशोब लिहिला, कोणाकडून यायला ते माहितीच नव्हतं. नंतर लक्षात राहते का? समजा 5 वर्षानंतर तुमच्या अकाउंट मध्ये 2,000 रुपये आलेले तुम्हाला माहिती, पण कुठून आले हेच माहिती नाही, कळतच नाही. लक्षात राहते का? डबल एंट्री मध्ये काय होतं? कुठून आले, कोणाकडून आले, कोणाला चालले, सगळा हिशोब तिथंच. कम्प्लीट रेकॉर्ड. फायदा आहे. कळतंय मी काय म्हणतोय? लक्षात येतोय? हा फायदा होतो. लगेच कळतं आपल्याला कोणाकडून पैसा आलाय, कोणाला पैसा चाललाय. कम्प्लीट रेकॉर्ड. दुसरा ऍक्युरसी. लगेच कळतं आपल्याला अमाऊंट मध्ये तफावत. अरे इकडं डेबिट झाले 2,000, इकडे क्रेडिट झाले का 2,000, पण तिकडे 2100 लिहिलं असेल तर लगेच कळतं अरे 100 रुपयाचा फरक आहे. ऍक्युरेट इन्फॉर्मेशन. मी काय म्हणत असतं? करस्पॉन्डिंग इफेक्ट सेम असले पाहिजे. जेवढे दुसऱ्याकडून चालले तेवढेच दुसऱ्याला भेटले पाहिजे. मी 10,000 रुपये दिले तर श्यामने सुद्धा 10च घ्यायला पाहिजेत ना त्याच्या अकाउंट मध्ये. श्यामने 10,000च्या जागी 9,500 दिले, मला लगेच कळतं अरे 500 रुपयाचा फरक आहे. ऍक्युरेट इन्फॉर्मेशन भेटते, नाहीतर आधी शोधत बसावं लागलं असतं सिंगल एंट्री मध्ये. समजा की नाही समजा? किंवा माहितीच पडलं नसतं, आपण आपलाच विचार करायला, दुसऱ्याचं खातच तयार केलं, नुकसान होतं. बिझनेस रिझल्ट. पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड मध्ये लगेच रिझल्ट भेटतो तुम्हाला. दरवर्षी रिझल्ट भेटतो तुम्हाला, लगेच कळतं. तुम्ही कधी काढू शकता हिशोब काढा, किती रुपये झाले प्रॉफिट मध्ये का सध्या लॉस मध्ये, लगेच रिझल्ट कळतो. सोपं आहे का? आपल्याला त्याच्याकडून इन्फॉर्मेशन मागत बसवायची गरज आहे का? नाही. आपल्याकडे त्याचीही माहिती आहे, स्वतःचीही माहिती आहे, लगेच रिझल्ट निघतो. सिंगल एंट्री मध्ये आपण आपलीच माहिती लिहित होतो, दुसऱ्याची माहितीच लिहित नव्हतो, त्याला माहिती मागत बसायची. कळलं का? मग त्यांनी करायचं अवघड होतं. इथं सोपं झालं. कॉमन ऍक्सेप्टन्स. हे फायद्याच आहे, ह्याच्यामुळे ऍक्युरेट माहिती भेटायची, हे महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांनी ह्याला ऍक्सेप्ट केलं. कॉमन ऍक्सेप्टन्स, वाईडली यूज, मान्यता झाली आहे. सगळीकडे ही सिस्टीम मान्य झाली आणि म्हणून सगळे रेकॉर्ड, सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड होतात? डबल एंट्रीने. मग तो अमेरिकेत असो, इंडियामध्ये असो, चायनामध्ये असो, ब्राझीलमध्ये असो, रशियामध्ये असो, पाकिस्तानमध्ये असो, बांगलादेशमध्ये असो, श्रीलंकेमध्ये असो, कुठंही असो, मान्यता भेटते. का? चांगली आहे ना, रिझल्ट चांगला भेटतो ना, ऍक्युरेट माहिती भेटेल ना, टाइमली रिझल्ट भेटतोय. त्यामुळं वाईडली ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स म्हणजे मान्यता, वाईडली म्हणजे विस्तृत, सर्व मान्यता, सगळीकडून मान्यता भेटली, सगळेजण ऍक्सेप्ट करू लागले. कारण की लुका पॅसिव्हने कोणावर जबरदस्ती तर केली नाही, मी माझी सिस्टीम वापरा, मी ग्रेट आहे म्हणून. लोकांना कळलं की अरे खरीच माहिती कळली, त्याच्यामध्ये खरीच फायदा होतो, ऍक्युरेट माहिती भेटते आणि लुका पॅसिव्हचं सांगणं बरोबर आहे, त्यामुळे ह्याला मान्यता भेटली काळाच्या ओघात. समजलं ना? आणि इंडियन सिस्टीम मध्ये सुद्धा ही आता ऍक्सेप्टेड झाली डबल एंट्री सिस्टीम. कळलं का? आता ट्रॅडिशनल मध्ये जुन्या काळात, पारंपरिक काळात, आता आपण मॉडर्न मध्ये. आपण आता अकाउंट कसं रेकॉर्ड करतो? मॉडर्न.
मॉडर्न वे आपण अकाउंट करतो. ट्रॅडिशनल वे मध्ये जेव्हा वही खाते वगैरे लिहायचे, आधी अकाउंटंट असायचे ना, ते सावकाराच्या इथं दुकानामध्ये एक मुनीम असायचा, ते मुनीम शोधायचं फील्ड मध्ये किंवा वही खात्यामध्ये. ट्रॅडिशनल वे मध्ये लिहायचं. डबल एंट्री सिस्टीम वापरत नव्हता, सिंगल एंट्री वापरायचं. हिशोब काढायचा तेव्हा हिशोब लागायचा, पण ऍक्युरेट मध्ये भेटायची जेवढी इथं भेटते. आणि आता ती सिस्टीम इंडियामध्ये बंद झाली आहे. कळलं का? लक्षात आलं का? म्हणून डबल एंट्री सिस्टीमचा फायदा आहे. तुम्हाला डबल एंट्री सिस्टीमचा फायदा कळाला का? आता आपण काय शिकणार आहोत आज? टाइप्स ऑफ अकाउंट. जर टाइप्स ऑफ अकाउंट कळाले आणि त्याचे गोल्डन रूल्स कळाले तर तुम्हाला आपोआप एंट्री करता येतील. लक्ष द्या, आपण आता अकाउंटिंग मध्ये उतरलोय. एवढ्या वेळेस मी तुम्हाला फक्त सांगत होतो, हे बघा या पाण्याची खोली एवढी आहे, ह्या पाण्यामध्ये एवढा क्षार आहे, एवढ्या मगरी आहेत, एवढ्या हे आहे, सगळी तुम्हाला थेरी माहिती देत होतो असं पाण्याकडे थांबून. आता आपण काय करतोय? हळूहळू पाण्यात उतरतोय. ह्याचा अर्थ आता आपण अकाउंटिंग करायला सुरू करतोय. समजा की नाही समजा? आणि आपण अजून कुठे आहे? पाण्याच्या मधोमध नाही आहेत, आपण सध्या किनाऱ्यावर आहे. हळूहळू एंट्री करतोय. तर आता आपण पाण्यामध्ये काय करतोय? पाय टाकतोय. पाणी थोडं थंड लागेल. कळलं? सर्दी होऊ देऊ नका, पाय स्लिप होऊ देऊ नका. ह्याचा अर्थ काय? लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. आपण बघतोय सध्या टाइप्स ऑफ अकाउंट. टाइप्स ऑफ अकाउंट कळाला तर तुम्हाला कोणता रूल कुठे वापरायचा आहे ते कळतं. समजा की नाही समजा? बघू, लिहून घ्या वहीमध्ये, सायमल्टेनियसली माझ्यासोबत लिहित चला. Types oblique classification of accounts. ठीक आहे, टाइप्स ऑफ अकाउंट त्याला म्हणतो. तर नेहमी लक्षात ठेवा किती प्रकारचे अकाउंट असतात? दोन. मेन दोन प्रकारचे अकाउंट आहेत. पहिला आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा आहे इम्पर्सनल अकाउंट. ठीक आहे, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. ठीक आहे, बघू. पर्सनल अकाउंट मध्ये परत 3 प्रकार आहेत. किती आहे? लक्ष द्या. ज्याला अकाउंट ओळखता येतात त्यालाच नियम लावता येतात. कोणत्या अकाउंटला कोणता नियम असतो त्याचे नियम आहेत, ते रूल्स लक्षात ठेवावे लागतात तरच कळतं. म्हणून गांभीर्याने लक्ष द्या. पहिला आहे नॅचरल पर्सन, दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सन आणि तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. नॅचरल, दुसरा कोणता आहे? आर्टिफिशियल आणि तिसरा कोणता आहे? रिप्रेझेंटेटिव्ह.
कळलं? आता नावातच आहे नॅचरल, जो नॅचरली निसर्गाने तयार केलेला आहे असा पर्सन कोण आहे? गीता, सीता, राधा, श्याम, नदी, पंड्या सर सगळे नॅचरल आहे, निसर्गाने तयार केले, निसर्गिक. कळलं का? ह्याला काय म्हणतात? नॅचरल पर्सन. कोणताही व्यक्ती, एनी पर्सन लाईक राधा, गीता, सीता, सुनील, महेश, कोणी आहे ना. म्हणून राधाचा अकाउंट, गीताचा अकाउंट, सीताचा अकाउंट, सुनीलचा अकाउंट, महेशचा अकाउंट. कोणाचा अकाउंट म्हणजे कोणता अकाउंट? आता समजा राधाचा अकाउंट असं विचारलं, कोणता अकाउंट असणार? ते पर्सनल अकाउंट. मिस्टर राजेशचा अकाउंट कोणता अकाउंट? पर्सनल अकाउंट. समजा की नाही समजा? आता आर्टिफिशियल पर्सन, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, जे पर्सन नाही पण ज्याला पर्सन सारखं ट्रीट करावं लागतं. जे पर्सन नाही पण पर्सन सारखं ट्रीट करावं लागतं. एनी कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन. तुम्ही एसपी शिकला असताल, ओसीएम शिकला असताल, कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम मानव असा शब्द ऐकला असेल. कंपनी, एनी कंपनी कोण आहे? आर्टिफिशियल पर्सन. एनी कंपनी, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बैंक्स एक्सेट्रा, और बैंक्स, इंस्टिट्यूशन, कोणती संस्था असेल, कोणती बँक असेल, कोणताही कंपनी असेल, कोणताही गव्हर्नमेंटचा ऑर्गनायझेशन असेल, आर्टिफिशियल पर्सन. एग्जाम्पल, लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका वगैरे, रिलायन्स कंपनी, टाटा कंपनी, बाटा कंपनी. कळलं का? पंड्या सरची एखादी कंपनी आहे, पंड्या सर पर्सन आहे पण कंपनी आर्टिफिशियल पर्सन. मुकेश अंबानी आणि रिलायन्स ग्रुप सांगायचं पर्सन कोणता आहे आणि आर्टिफिशियल पर्सन. मुकेश अंबानी पर्सन म्हणून त्यांचा खातं प्रिपेअर करताना पर्सनल अकाउंट आणि रिलायन्सचं खातं प्रिपेअर करताना आर्टिफिशियल पर्सन. कळलं का? म्हणून कोणताही कॉर्पोरेशन असेल, कोणती कंपनी असेल, कोणतीही बँक असेल, कळलं का? कंपनी, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं लिहू का? एनी कंपनी, एनी ऑर्गनायझेशन, एनी इंस्टिट्यूशन, एनी बँक एक्सेट्रा. असं कळलं का? समजा की नाही समजा? रिप्रेझेंटेटिव्ह, रिप्रेझेंट करणे म्हणजे काय करणे? रिप्रेझेंट करणे. मॉनिटर काय करतं? रिप्रेझेंट करतं विद्यार्थ्यांना. वर्गाचा मॉनिटर काय करतं? विद्यार्थ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो ना, तो आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. सहज वापरतात ना तुम्ही हा शब्द. आता काही खाते असे असतात, काही अकाउंट्स असे असतात
जे एखाद्या पर्सनला रिप्रेझेंट करतात. सॅलरी है ना, किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस असे काही खाते असतात. सॅलरी कोणाच्या खात्यात जमा होते? आपल्याच ना. मग सॅलरीचं खातं म्हणजे ते आपलंच आहे ना, आपल्याला रिप्रेझेंट करतं ते खातं. कळालं का? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, साहेब तुमचे पैसे द्यायचे राहिले, तुमचं तर घर मालक आलं, तो म्हणाला साहेब ते किराया द्यायचं राहिलाय तुमचा. आपण म्हणलं ठीक आहे साहेब, लिहून ठेवा, मी देतो तुम्हाला. त्यानं खातं लिहून ठेवलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं खातं तयार केलं. ते खाते ते म्हणलं कुठे माझं नाव दाखवा, माझं नाव दाखवा. ते खात्यामध्ये काय आहे? तुमचाच अकाउंट आहे ना, तुम्हाला रिप्रेझेंट करतं ना ते अकाउंट. सॅलरी आपण म्हणतो ना, माझं सॅलरी अकाउंट आहे या बँकेमध्ये, तुमची सॅलरी जमा होते एखाद्या अकाउंट. तुम्ही एका कंपनीत काम करतात आणि त्या कंपनीचे जे पैसे आहेत, तुमची जी सॅलरी आहे ती कुठं जमा होते? समजा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. मग बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं कोणतं अकाउंट आहे? सॅलरी अकाउंट. ते कोणतं अकाउंट असणार? तुमचंच आहे ना, तुमचंच आहे ना. रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला रिप्रेझेंट करतं ना ते अकाउंट. कळायला ना? कळायला का नाही कळायला? हा, त्याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट. म्हणजे कोणते कोणते? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, हे कोणते? रिप्रेझेंटेटिव्ह. या कधी लागतात, कसं तयार करतात, एक्सेट्रा असे भरपूर आहेत. ठीक आहे. आता येऊ इम्पर्सनल अकाउंट, जे पर्सन नाहीये पण ज्याचं खातं आपण तयार करतो. हे पर्सन आहेत ना, पण असेही काही खाते तयार करतो जे पर्सन नाहीये. त्याच्यामध्ये दोन आहेत.